बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. वंदे मातरमची 2च कडवी म्हणणार असं काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ पहिल्या 2 कडव्यांचं गायन केलं जाईल. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. 1937 मधील भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. के.सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भातली माहिती दिली. दरम्यान यावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली आहे. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता स्पष्ट आहे असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. अमित शहा यांनी सुद्धा या मुद्द्यावरून टीका केली. काँग्रेसच्या निर्णयाचा भाजपा निषेध करते. काँग्रेसने देशविरोधी निर्णय घेतलाय. काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले असं अमित शहांनी म्हटलं. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या निर्णयावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार टीका केली. हा देशविरोधी निर्णय असल्याची सुद्धा टीका अमित शहांनी केली. तर काँग्रेसच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलाय. वंदे मातरमच्या गाण्यावरून हा वाद झालाय. Congress president categorically told yesterday CP का press conference दा clarify कर दिया. But again today कांग्रेस वर्किंग में भी हम डिस्कस कर दिया. हमारा स्टैंड वेरी क्लियर है. 1937 का रेजोल्यूशन महात्मा गांधी जी, पंडित जवाहरलाल नेहरू जी, रविंद्रनाथ ठाकुर जी, सुभाष चंद्र बोस जी, दिस टाइप ऑफ सरदार पटेल जी, दिस टाइप ऑफ topmost leadership of that point of time decided that whatever the decision they took, we will obey that decisions. We are very, very clear on that, that our Congress party workers will do that only. This is our decision. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे. खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे. महान वंदे मातरम गीत के 2 ही छंद गाने का फैसला किया है. मैं देश की जनता को अपील करना चाहता हूं कि एक बार इस देश ने गलती करी थी वंदे मातरम के 2 टुकड़े होने देने की, और एक गलती के गंभीर परिणाम हमने भुगते हैं. अब देश की जनता एकजुट हो और कांग्रेस पार्टी के इस फैसले के खिलाफ आवाज बुलंद करे कि अब इस देश में तुष्टीकरण की राजनीति नहीं चलेगी. ये आजाद देश है. जनता के बीच में और विधायी सदनों में भी पुरजोश विरोध करेंगे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.